नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसत राहिलंच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. सचिन पिळगावकर आणि फॅमिली यांच्यासोबत आपण काल सुरू केलेला हा प्रवास आता आज पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आणि सांगतो ऐकाचे दिग्दर्शक काल आपल्याला जॉईन झाले. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सतीश राजवाडे यांचं आणि या सिनेमाच्या नायिका संस्कृती वालगुडे यांचं. सचिन सर, सिनेमा म्हटलं की हिरो आहे, हिरोईन आहे, विलन कोण आहेत सिनेमात? जोडी आहे. एक आहे द वन अँड ओनली मिलिंद शिंदे आहा. आणि दुसरं आहे नन अदर देन जगन्नाथ निभंगुणे. ओ हो हो. तर आज आपल्यासोबत तांबडे बाबा आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिलिंद शिंदे यांचं. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन दर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा. मिलिंद सर, मनापासून स्वागत आहे तुमचं. धन्यवाद धन्यवाद. खरं तर विलन येणार म्हटलं तर असं घाबरायला होतं ना. असं कधी होतं का हो सर, बाहेर गेलात आणि फॅन मधल्या काही बायका घाबरल्या? सगळ्याच बायका घाबरतात जवळ. लहान मुलं जवळ येत नाहीत, बायका जवळ येत नाहीत. तरुण मुलींचा मग काय प्रश्नच होत सर पण याचा आनंद वाटतो का मग दुःख पण वाटतं थोडं? नाही, चांगलं वाटतं हे सगळं. मग अर्थात त्यांनी जवळ यावं अशी कधी अपेक्षाच नाही ना आपली. नट म्हणून किंवा खलनायक म्हणून ही एक अर्थात माझी उपलब्धीच आहे. खरं आहे, ही पावती आहे म्हणायला पाहिजे सरांची. हो 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 हो. या सिनेमात सुद्धा तुम्ही खलनायक साकारताय, हो, हो. तर काय भूमिका आहे सर? या सिनेमात मी, हे आमचे सिनेमाचे नायक आहेत आणि हे आम्ही ज्या काही वाईट वाईट गोष्टी करून ठेवल्या आहेत आधी, त्या सगळ्या हे उघडकीस आणतात. अच्छा. आणि आम्हाला पुढच्या आणखीन वाईट गोष्टी करण्यापासून परावृत्त करतात. मला एक प्रश्न पडलाय मिलिंद तुझ्याबद्दल. बोला सर. की स्वतःच्या या अशा इमेजमुळे हां. बायकोशी भांडायला कधी भीती वाटते का? नाही, म्हणजे मला म्हणतात की तुम्ही कायम खलनायकाचीच कामं का करता? तर खलनायक सिनेमातला येतो नंतर, जेव्हा मी सिने क्षेत्रात येतो आधी दिसतोच मी असा. तर तेवढं, तर सर तेवढं दिसणं बायकोसाठी पुरेसं आहे, घरच्यांसाठी पुरेसं आहे. मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मिलिंद हा माणूस म्हणून सुद्धा तितकाच श्रेष्ठ आहे. या सिनेमात आणखीन एक सुंदर हिरोईन आहे. तिला मी या मंचावरती आता आमंत्रित करणार आहे. खरं तर ती पहिल्यांदा एकदा आमच्या कॅफेमध्ये येऊन गेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा सावंत यांचं. हाय निलेश. खरं सांग, किती मिस केलंस मला गेल्यानंतर? मी जेव्हा इथून गेले ना, तेव्हा मला खूप आठवण येत होती रे. आई ग, आय मीन सतत स्वप्नात यायचं. आई शपथ. खरं आणि किती मिस करणं ते. ओ माय गॉड. आय मीन, बरं निलेश, तो कुठे आहे? अरे ज्याच्याबद्दल बोलते मी. कोण? भाऊ कदम. पूजा ताईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पूजा, मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू निलेश. आणि मला खूप आनंद होतोय खरं तर की पुन्हा एकदा तुम्ही या कॅफेमध्ये आलेला आहात. या सिनेमात तुमची काय भूमिका आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा प्लीज. सांगतो ऐका. या ऐतिहासिक चित्रपटात असं मी म्हणेन, कारण का हा माझ्यासाठी ऐतिहासिक चित्रपट आहे, कारण का खुद्द सचिन सरांसोबत मला काम करायला मिळालं आहे. आणि ह्याच्यात मी एका जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे. ओहो. आणि माझं नाव आहे क्षितिजा सावंत. म्हणजे काही झालं तरी सावंत सुटत नाही आहे. संस्कृती, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर सचिन पिळगावकर या माणसाला भेटण्यासाठी आयुष्य जातं माणसाचं, पण तुम्हाला पहिला ब्रेक सिनेमातला जो मिळाला तो सरांच्या बरोबर काम करण्याचा आणि त्यांची नायिका म्हणून, काय अनुभव आहे? मला आठवतं की माझा पहिला सीन सरांबरोबर जेव्हा मी त्यांच्याशी ॲक्च्युली बोलते, तेव्हा जेलमधला इमोशनल सीन आहे. आणि खूप भीती वाटली होती, डोळ्यातनं पाणीच बाहेर येत नव्हतं. हे सतीश सरांना चांगलं माहिती आहे. सतीश सरांनी मला खूप टेक्निक सांगितल्या, खूप इज आऊट केलं. आणि इनफॅक्ट सचिन सरांनी पण सांगितलं की
हे बघ असं करू नकोस, आता ना अजून थोडंसं डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हां, दॅट्स इट. येस येस येस, येतं आहे, इट्स ओके, इट्स ओके. आणि खरंच खूप मस्त अनुभव. ही इज अ वॉकिंग एन्सायक्लोपीडिया. पण सचिनजींना भेटण्याचा आनंदच एवढा असेल की कसं डोळ्यातनं पाणी काढायचं बाबा, समोर हा माणूस आणि डोळ्यातनं पाणी कसं काढायचं. सर, सगळ्यांच्या भूमिकांबद्दल मी ऐकलं, आता मला ऐकायचंय सचिनजींची यातली भूमिका काय आहे? खरं म्हणजे सतीश हा सब्जेक्ट घेऊन माझ्याकडे जवळजवळ 3 वर्ष आधी आला होता. बर. आणि सतीशने हा सब्जेक्ट जेव्हा मला ऐकवला तेव्हाच मला असं वाटलं की येस, आय मस्ट डू इट. याचं काम मी पाहिलेलं आहे आणि मी ते मनापासून अप्रिशिएट केलं आहे. फक्त मी नाही तर माझ्या आईनी सुद्धा. वा 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 वा. ह्या कॅरेक्टरचं नाव आंबट आहे. अच्छा. हां, म्हणजे त्याचं नाव आंबट आहे. त्याला काही लोक आंबटराव म्हणतात. त्याला आंबटराव म्हणून गेला पण भरपूर आवडतं. तर हा जो आंबट आहे तो आत्तापर्यंत तुम्ही केलेला नाही आहे आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त मला त्या भूमिकेवरच पाहिजे. हे जेव्हा एखादा दिग्दर्शक तुम्हाला सांगतो तर ते तो विचारपूर्वक सांगतो. त्यामागचा त्याचा विचार त्याने भरभक्कम विचार केलेला असतो, जो सतीशनी तेव्हाही केला होता आणि मी ताबडतोब त्याकरता पण मान्यता दिली. आणि मग आम्हाला लँडमार्क फिल्म्स नावाचं प्रोडक्शन हाऊस, विधी कासलीवाल नावाच्या निर्माती आमची, कारण त्या स्वतः दिग्दर्शक आहेत, स्वतः जाणतात फिल्म मेकिंग म्हणजे किंवा फिल्मसाठी काय काय करावं लागतं माणसाला. तर त्यामुळे सतीशनी त्यांना निवडलं आणि त्यांनी सतीशना निवडलं आणि नंतर दोघांनी मिळून ह्या सब्जेक्टला होकार दिला. सांगतो ऐका, हे टायटल खूप युनिक आहे आणि खूप गंमत येते ते ऐकताना. याच्या मागची काय गोष्ट आहे? अच्छा. अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे की ह्या माणसाकडे सर्वोत्कृष्ट टायटल्स असतात. वा. आमच्या या चित्रपटात माझा एक साथी आहे, त्याचं नाव आहे घुबड्या. बर. आणि तो साथी म्हणजे माझा एक पपेट, बर. ग्लव्ह पपेट ज्याला म्हणतो, हँड पपेट ज्याला आपण म्हणतो. त्याच्याशी तो फडावर उभं राहून, कारण तो फडातला, तमाशाच्या फडातला हा आंबटराव एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि तो त्या फडावर उभं राहून जेव्हा स्टँडअप कॉमेडी करत असतो, तर स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय आहे हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तर ते करत असताना तो त्या घुबड्याचा वापर करतो. बर. आणि मग त्याच्याशी संवाद साधतो आणि त्यांनी लोकांचं मनोरंजन करतो. तर ही गोष्ट माझ्या घरातल्या सगळ्यांनाच माहीत होती, कारण ग्लव्ह पपेट किंवा हँड पपेट हे मी श्रिया लहान असल्यापासनं त्या पपेटशी खेळतोय, तशा टाईपच्या पपेटशी खेळतोय. सर, घुबड्याबद्दल तुम्ही उल्लेख करताय, माझी क्युरिओसिटी वाढली आहे, प्रेक्षकांनाही तो घुबड्या बघायचा आहे. मी असं ऐकलं घुबड्याला तुम्ही सोबत घेऊन आलाय? येस, अहो, मग तो घुबड्या आणि त्याच्याशी तुम्ही कसं बोलता हे आम्हाला बघायचंय सर. जरूर. ये बा. नमस्कार कर सगळ्यांना. क्या बात आहे. ओहो. ते काय करतायत? चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.